नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। विसर्जन मिरवणुकांच्या वेळांवरून मंडळांमध्ये सुरू असणारे वाद अखेर निवळलेत। पुण्यातील विसर्जन मिरवणुका वेळेत संपवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सोबत झालेल्या मंडळांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून प्रत्येक मंडळांच्या चौकात येण्याच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या। विसर्जन मिरवणुकांच्या सुरू होण्याच्या वेळेत फारसा बदल करण्यात आलेला नाही, मात्र मिरवणूक लवकर संपवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचनाही मंडळांना देण्यात आल्यात। यामध्ये विशेष सूचना या ढोल ताशा पथक, डीजे साऊंड सिस्टीम आणि विद्युत रोषणाई संदर्भात आहेत। गणेश विसर्जन मिरवणुकीचं हे नियोजन नेमकं कसं असणार आहे याचीच माहिती दिली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी। सर्वांचे स्वागत आहे। आज गणपती उत्सवचे विसर्जन मिरवणुकीविषयी काही सूचना इश्यू करण्यात आलेली आहे। त्याची एक विस्तृत प्रेस नोट आपल्याला देण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की काही मधला काळात काही एकमेकांचे मंडळांमध्ये आपसात काही विषय समोर आला होता। याचे पूर्वी त्या विषयाचे निराकरण झालेली असल्याचे सर्वांना कळवण्यात आला होता। आता विसर्जन मिरवणुकीमध्ये जे सर्व मंडळांसोबत मानाचे मंडळ, महत्वाचे मंडळ आणि इतर लक्ष्मी रोड, तिलक रोड, कुमठेकर रोड, केलकर रोड याकडे येणारे सर्व मंडळांची आम सहमतीने काही निर्णय घेण्यात आलेली आहे, जे यावर्षी पूर्णपणे त्यांना लेखी स्वरूपात डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर विस्तृत प्रेस नोट आपल्याला कळविण्यात आलेली आहे। यामध्ये यावर्षी जे सकाळी जे मानाची गणपती तिलक पुतलावर कसबा गणपतीचे पूजा झाल्यानंतर आणि हार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीची सुरुवात होते, ते प्रत्येक वर्षी ज्या वेळेवर होते त्या वेळेपेक्षा या वर्षी लवकर होणार आहे आणि ते आणि सर्व मानाची पाचही गणपती मंडळ हे 12 वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील आणि ते लक्ष्मी रोडवर मिरवणुकीचे मार्गावर येतील। आपल्याला प्रेस नोट मध्ये परिशिष्ट 1 देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक मंडळ मानाचे गणपती मंडळ हे कोणता चौकला किती वाजता पास होतील याचे एक प्रत्येक चौक वाईज बेलबाग चौक पासून अलका टॉकीज चौक पर्यंतची पूर्ण वेळ देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाचही मानाची गणपती मंडळ बेलबाग क्रॉस झाल्यानंतर 6 आणि 7 नंबरवर महानगरपालिका आणि त्वेष्टा कासार मंडळ हे जातील। त्याचे बद्दल परिशिष्ट 2 मध्ये आपल्याला विस्तृत कोणता चौकला ते कधी पास होतील ते विस्तृत त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। याचे नंतर 1 वाजताचे सुमारास हे साथी गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर जे सिटी चौक वरून येणारे मंडळ आणि शिवाजी मार्गावरून येणारे मंडळ बेलबाग चौक वरून त्यांना ऑल्टरनेटिव्हली जे तिथे उभे ते राहतील रांगेत त्यांना अंदाजन 2.5 तास पौने 3 तास हे सगळे मंडळ त्या मार्गाने सोडण्यात येतील। याचे नंतर दगडूशेठ गणपती मंडळ हे 4 वाजता बेलबाग चौकला होऊन ते मुख्य मिरवणुकी मार्गावर जातील। दगडूशेठ गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर अंदाजन 1.5 तास परत सिटी चौक आणि शिवाजी रोडवर असलेले मंडळ क्रॉस होतील आणि 5:30 वाजता जे इतर 4 मंडळ आहे जिलब्या मारुती, बापू गेनू, भाऊ रंगारी आणि मंडई हे 4ही मंडळ 5:30 ते 7 वाजेपर्यंत बेलबाग चौक क्रॉस होतील आणि 7 वाजता नंतर त्याचे पूर्ण विस्तृत तपशील परिशिष्ट 3 मध्ये हे 5ही मंडळची देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दगडूशेठ आणि त्याचे नंतर इतर 4ही मंडळचे वेळ प्रत्येक चौक वाईज वेळ नमूद करण्यात आलेली आहे। 7 वाजल्यापासून
परत सिटी चौक वरून आणि शिवाजी मार्गावर येणारे मंडल्स बेलबाग चौक वरून पुढे अलका टॉकीज कडे जातील अशा प्रकारचे नियोजन झालेली आहे। हे सर्व नियोजनामध्ये सर्व मानाची महत्वाची आणि इतर सर्व लक्ष्मी रोडवर येणारे मंडळांची आम सहमती घेतल्यानंतर आज सकाळी पण काही मंडळांसोबत बैठक झाली, त्यांची सर्वांची सहमती त्यांनी दर्शवली आणि त्यानंतर हे आपल्याला आज आता प्रेस नोट इश्यू करण्यात आलेली आहे। यावेळी हे सर्व गोष्टी डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे। हे वेळेचे नियोजनचे व्यतिरिक्त आपल्याला पॉइंट ब मध्ये प्रेस नोटचे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स सूचना देण्यात आलेली आहे। फॉर एक्झाम्पल प्रत्येक मंडळांसोबत मॅक्सिमम 2 ढोल ताशा पथक आणि त्याचे काही संख्याचे मर्यादा नमूद करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर सर्व मंडळांसोबत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर तिलक चौक पासून बेलबाग चौक पर्यंत कोणत्याही प्रकारचे ढोल ताशाचे वादनची परवानगी त्यांना नाही राहणार आहे। बेलबाग चौक वरून लक्ष्मी रोडवर ते ढोल ताशाची आणि इतर वाद्य वाजवण्याची त्यांना परवानगी राहील। इतर काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचे विस्तृतरित्याने या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लक्ष्मी रोड त्याचबरोबर तिलक रोड, केलकर रोड, कुमठेकर रोड याचे पण विस्तृत नियोजन करण्यात आलेली आहे। यावर्षी पूरम चौक येथे एक डीसीपी दर्जाचे अधिकारी डीसीपी झोन 2 स्वतः त्यावर लक्ष घालत आहेत। त्या तिलक रोड वरून येणारे सर्व मंडळांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे। कसबा गणपती मंडळ, मानाचे गणपती मंडळ इथून प्रोसेशन सुरू झाल्यानंतर त्या मार्गावर पूरम चौक वरून त्या मार्गावर तिलक रोडकडे मिरवणुकीची सुरुवात होतील आणि ते ज्यावेळी मानाची गणपती, कसबा गणपती हे अलका टॉकीज क्रॉस होतील त्याचे नंतर तिलक रोड किंवा इतर सर्व रोडवरून येणारे गणपती मंडळचे प्रवेश अलका टॉकीजवर मानाचे गणपतीचे नंतर राहील। सर्व रोड्सचे वेगवेगळे नियोजन करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंडळांसोबत काही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा 2-2, 3-3 मंडळांसोबत एक नोडल ऑफिसर हे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन करून यामध्ये अंदाजन 8000 पोलीस अधिकारी कर्मचारी, 1000 होमगार्ड्स, SRPF चे 2 कंपनीज, QRTs, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स, मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स, ॲडिशनल कॅमेराज, ड्रोन्स इत्यादी याचे सर्व नियोजन या पूर्ण बंदोबस्तामध्ये करण्यात आलेली आहे। आमचे अधिकारी कर्मचारी यांचे वेलफेअर विषयी, जेवणाची आणि इतर सर्व व्यवस्थाबद्दल पण आणि त्यांचे आरोग्याचे दृष्टिकोनातून पण योग्य दक्षता घेऊन त्या विषयावर पण नियोजन करण्यात आलेली आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे दृष्टिकोनातून या मुख्य मार्गाचे व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी आणि संवेदनशील स्पॉट्सवर आवश्यक बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आणि सर्व संबंधित DCPs आणि पोलीस स्टेशन स्तरावरचे अधिकारी हे वेगवेगळे कम्युनिटी लीडर्स आणि इतर यांच्या सोबत चर्चा आणि हे करून योग्य बंदोबस्त लावत आहे। प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि या काळात अप्रॉक्सिमेटली 3000 पेक्षा जास्ती क्रिमिनल्सवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे काही आपत्तीजनक हालचाली दिसून आल्यास पुढचे 2 दिवस आणखी इंटेन्सिव्ह कारवाई अशा लोकांचे विरुद्ध होणार आहे। दारूचे पूर्ण त्या दिवशी 6 तारीख आणि 7 तारीखला ड्राय डे असणार आहे। सकाळीच पासून पिलेले लोक पासून विकणारे लोक यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी क्राईम ब्रांचचे आणि इतर DB स्क्वॉडचे विशेष पथक नेमण्यात आलेली आहे। एकंदरीत सर्व बंदोबस्ताचे नियोजन आणि सर्व गणपती मंडळांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन आणि डिप्लॉयमेंट होत आहे। मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेशोत्सव अत्यंत उत्साहात शहरात शांततेत साजरा होईल। धन्यवाद।
सगळी गोष्टी प्रेस नोट मध्ये आहे, तर भौतिक प्रश्न कमी असणार आहे. हा, त्यामध्ये क्लिअरली नमूद आहे की एक जे बाजून तिथे अलका टॉकीजला गेले तर त्यांना परत या मार्गाने अलाउ होणार नाही, याबद्दल क्लिअरली यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ते विरुद्ध दिशेने येऊन ते क्राऊडचे फ्लो इफेक्ट होते, त्याबद्दल ते त्यांना परवानगी राहणार नाही. स्थिर वादनला परवानगी नाही आहे, ते मुव्हिंग मध्ये राहतील. आपला जे आहे ना क्वेश्चन की एक ठिकाणी किती वेळ वाजू शकतात, ते स्थिर वादनला परवानगी राहणार नाही. आपल्या अधिकारी मॉनिटर करणार. ही आम्ही मॉनिटर करणार पेक्षा आम्ही आपल्याला सांगितले की या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक मंडळांसोबत चर्चा झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे की ते शक्य असतील तितके ते पालन होईल, असे त्यांच्याकडून व्हॉलंटरी कंप्लायन्स होईल. आम्ही यावेळी प्रत्येक वर्ड जे या आपल्याला प्रेस नोट मध्ये लिहून दिलेली आहे ते सर्व मंडळांसोबत चर्चा करून त्याचे सहमतीने आम्ही दिलेली आहे. यामध्ये एक शब्द पण तशा जे आम्ही एकतर्फी निर्णय घेऊन ठेवलेली आहे यामध्ये तसं नाही. मला विश्वास आहे की कोणाकडून उल्लंघन होणार नाही आणि पोलिसांना हस्तक्षेप करायची कमीत कमी वेळ येणार अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जर काही ठरलेले आहे आणि त्याचे अंमलबजावणी होत नाही तर कारवाई तर कम प्राप्त आहेतच. म्हणजे शेवटी जे परंपरा आहे ते परंपरा आहे की मानाची गणपती मिरवणूक मध्ये सर्वप्रथम सुरू होतो. म्हणून आम्ही सांगितले की ज्यावेळी मानाची गणपती नंबर 1 ज्यावेळी मुख्य मार्गावर लागतील तोपर्यंत इतर कोणताही चारही रस्त्यावर मिरवणुकीला परवानगी नसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पूरम चौक पर्यंत ते मिरवणूक ते मंडल्स येऊ शकतील, परंतु पूरम चौक पर्यंत येताना ते मुख्य मिरवणूक सुरू होतो ज्यावेळी ते तिलक रोडवर लागतो किंवा कुमटेकर रोडवर लागतो किंवा केलकर रोडवर लागतो, ती मुख्य मिरवणूक मानाची गणपतीचे मिरवणूक मार्गी लागल्यानंतर त्यांना सोडण्यात येतील. याचबरोबर अलका टॉकीज चौकला सर्वप्रथम मानाची गणपती नंबर 1 पोहोचतील, याचे नंतर बाकी मार्गाचे लोक पोहोचतील. टिळक रोडच्या गणेश मंडळांनी जी बैठक घेतली त्याच्या बैठकीला तुम्ही होता, त्यांनी जी तक्रार केली होती की आम्ही दुर्लक्षित राहतो, मानाच्या गणपतींकडे सगळा पोलीस फौज फाटा असतो आणि नंतर आम्हाला खूप पळवलं जातं, ती त्यांचे आरोप इतिहास झाला. आता आपण त्यांना विचारणार तर ते नक्कीच म्हणणार की पोलिसांचे पूर्ण लक्ष यावेळी होता आणि आतापर्यंत नियोजन मध्ये लक्ष आहे, त्या दिवशी पण आमचे तेवढेच लक्ष राहणार आहे. भौतिक अशा तक्रार ते कधी याचे पुढे किंवा याचे आता पुढे करणार नाही, याची आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे. सॉरी, डेसिबल 75 चे आहे ते नियम जे कायद्याच्या अनुषंगाने आहे ते कायद्याची अंमलबजावणी व्हावाच लागणार आहे. ती त्याबद्दल नमूद करणे आवश्यक नाही आहे. जे सर्व प्रचलित कायदा आहे, ड्राय डे असतील, लाऊडस्पीकरचे वेळ असतील 12 वाजेपर्यंत त्या दिवशीसाठी किंवा जे डेसिबल्सचे आहे त्याबद्दल परत उल्लेख करायची गरज नाहीये, ती ऑलरेडी ते कंपल्सरी आहेतच. पहिल्या पेजवरती जे मानाचे गणपती आहेत ते लक्ष्मी रोडला कशा पद्धतीने मार्गस्थ होतील सांगितलं, पण त्याचबरोबर जो आराखडा चौथ्या पेजवरती दिलाय मानाच्या गणपतीचा त्याला तुम्ही टायमिंग सहित टिळक चौक म्हटलेला आहे. टिळक चौकला अलका चौक पण म्हणतात, अलका टॉकीज चौक, टिळक चौक अलका टॉकीज चौक. लास्ट अलका टॉकीज चौक.
एक मिनिट अलका चौक म्हणजे अलीकडचा जिथं टिळक रोड मिळतो तो अलका चौक अलीकडचा चौक आहे. वो एक्चुअली उसको उस पे ब्रैकेट में लिख दो ना, अलका टॉकीज चौक, उसको कर लो. हाँ? टिळक चौक मेन नाव आहे, अलका टॉकीज चौक पण म्हणतात, त्यामुळे ते लिहिले. बाबा आमचे तर्फे हाताने तुम्ही ते अलका टॉकीज लिहून घ्या ना ते. हा. पार्किंगची व्यवस्था काय? वाहतूकचे वेगळे ते लिहिले. गाड्या लावतात. पार्किंग बद्दलची जे काही आता ही चर्चा झाली. आता कॅमेराज आता हो गया ना, कॅमेराचे काम की राहेरचे कॅमेरा. ओके चला ठीक आहे. आता जे अलका टॉकीज चौक वरून पुढे जातात त्याचा जितके विसर्जन स्थळच आहे, यावेळी बंदोबस्त, यावेळी विसर्जन जे आमची अँटिसिपेशन आहे, विसर्जन मिरवणूक लवकर अलका टॉकीज चौकवर पोहोचत आहे. आणि त्याचबरोबर टिळक चौक वरचे पण मिरवणूक यावेळी अलका टॉकीज आणि त्या परिसरात लवकर पोहोचतील, कारण त्याचे विषयी नियोजन करण्यात आलेली आहे. म्हणून विसर्जन स्थळावर आणि अलका टॉकीज चौक पासून विसर्जन स्थळापर्यंत गर्दीची प्रमाण जास्ती 1-1.5 वाजतापासून दुपारी गर्दीचे प्रमाण वाढणार आहे आणि संध्याकाळी गर्दीचे प्रमाण 6-7 वाजता पीकवर राहील. त्या दृष्टिकोनातून त्या मार्गाने पार्किंग, त्या वाहनामध्ये व त्या मार्गावर जे ईटिंग हाऊसेस असते जिथे भरपूर गर्दी असते, आणि जे पार्किंग जे विसर्जन स्थळ आहे तिथे आर्टिफिशियल टँक्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, तिथे लाइटिंग आणि CCTVचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना करण्यात आलेली आहे. आणि जे वेगवेगळे ठिकाणी रस्त्यावर कोणताही अशा ठिकाणी जिथे पार्किंग झाल्यामुळे गणपती मूर्तीचे जाताना त्यांना अडचण होईल, अशा कोणत्याही गोष्टी होऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर SP कॉलेज वगैरे ग्राउंड सारखे वेगवेगळे ओपन ग्राउंड्स यांना पार्किंगसाठी योग्य नियोजन आणि व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबद्दलचे डिटेल काही व्हिडिओज पूर्वी देण्यात आली होती. आता उद्या किंवा परवामध्ये एक फक्त विसर्जनचे दिवशीचे वाहतुकीचे नियोजनचे बद्दल एक डिटेल व्हिडिओज आपल्याला सर्क्युलेट करण्यात येते. एका मंडळाकडून किती पथकांची संख्या असेल अशा पथकांची? सगळी मी आता सांगितले, एक एक गोष्टी यामध्ये पत्रामध्ये नमूद आहे. पॉइंट मध्ये जनरल प्रत्येक इन्स्ट्रक्शन्स जे आम्ही अँटिसिपेट करू शकलो ती आम्ही सर्व त्यामध्ये नमूद केलेली आहे. धन्यवाद. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.